नमस्कार. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर ते 40-36चा ब्लाऊज आहे. त्याच्या मापाने मी इथे मापे टाकून घेतलेली आहेत. तर ब्लाऊजची पूर्ण उंची तयार होती 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 15.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. शोल्डर मी 6 इंच ठेवलेली आहे आणि मुंड्यासाठी 6.5 इंच घेतलेले आहे. 40 छातीचा ब्लाऊज आहे. छातीचा चौथा 10 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी घेतलेले आहे आणि कमर आहे 34 इंच. त्याच्या मापाने मी मापे टाकून घेतलेले आहेत. इथे मी गळा रुंदी 2.5 इंच ठेवलेली आहे आणि शोल्डरच्या साईडून 1.5 इंच गळ्याच्या साईडला डाऊन करून घेतलेले आहे. त्याच्यामुळे आपले शोल्डर उतरत नाही. इथे मी गळ्याची उंची 11 इंच घेते. 11 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि गळ्याची रुंदी 3 इंच ठेवलेली आहे इथे. आता इथे मी गळ्याला गोलाई देऊन घेते. त्याच्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे. साईडून आपल्याला 1.5 इंचावर माप टाकून कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे मी शोल्डर 5 इंच शोल्डरची रुंदी 5 इंच घेतलेली आहे आणि उंची 4.5 इंच. इथे मी गळा कटिंग करून घेते. आता इथे मी आपला मेन ब्लाऊज पीस आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि जे अस्तर आहे ते वरच्या साईडला ठेवून घ्यायचे. इथे मी पिना लावून घेतलेले आहेत साईडून. इथे मी पहिल्यांदा गळ्यावरती शिलाई करून घेणार आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे उलट्या साईडला. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. इथे आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. त्याच्यामुळे गळा व्यवस्थित बसतो. आता इथे मी वरच्या साईडून सरळ बाजूने शिलाई करून घेते गळ्यावरती. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे गळ्यावरती. आता आपल्याला साईडून शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. आता इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे पेपर. त्याच्यावरती आपण जे गळा तयार करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि पिना लावून घ्यायच्या. आता इथे मी चेक करते की बरोबर आहे की नाही. ती गळ्याची रुंदी मी 2.5 इंच घेतलेली होती आणि पुढच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले होते. चेक करून घ्यायचे आणि व्यवस्थित ठेवून पिन लावून घ्यायची. त्याच्यामुळे आपला गळा व्यवस्थित येणार. इथून आपल्याला आतल्या साईडला 1.5 इंचावर मापे टाकून घ्यायचे आहेत.
इथे मी गोलाई देऊन घेतलेली आहे आणि आपल्याला अर्धा इंच जास्त एक्स्ट्रा पेपर घ्यायचा आहे शिलाईसाठी. इथे मी 1.5 इंचाचा कापड कटिंग करून घेतला होता आणि शिलाई करून घेतली. आता आपल्याला इथे याच्या मापाने कटिंग करून घ्यायचे आहे. इथून मी 2 इंचाचा कापड कटिंग करून घेणार आहे अशा प्रकारे. इथे मी पूर्ण जो कापड तयार करून घेतला होता तो कटिंग करून घेतलेला आहे 2 इंचाचा. इथे मी वरच्या साईडला 1.25 इंचावर माप टाकून अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे तो जोडून घेतलेला आहे. हा जो कापड आहे तो थोडा शोल्डरमध्ये जाईल आणि त्याच्या खालच्या साईडला आपली डिझाईन आहे ती राहील. इथे पूर्ण गळ्यावरती शिलाई करून झालेली आहे. गळ्याच्या साईडून एक्स्ट्राचा जर कापड असेल तो कटिंग करून घ्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडून शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे मी ब्लाऊज पीस जो गळ्याचा पाठीमागचा कटिंग करून घेतला होता त्याच्यावर ठेवून शिलाई करून घेते. इथे मी पायपिंगसाठी गळ्याच्या 1.5 इंचाचा कापड क्रॉसमध्ये कटिंग करून घेतलेला आहे. आपण जसं पायपिंगला कापड कटिंग करतो त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची. इथे मी पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जर कापड असेल तर कटिंग करून घ्यायचा आणि आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर सरळ बाजू करून आपल्याला इथे पायपिंग बनवून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी बाहेरच्या साईडून लेस लावून घेते.
इथे मी पूर्ण गळ्याला डबल शिलाई देऊन घेतलेली आहे लेसवरती. छान झालेला आहे गळा. त्याच्यानंतर पेपर आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. इथे मी खालच्या साईडला कमरपट्टी लावून घेतलेली आहे. टक्स मारून कमरपट्टी तयार करून घेतलेली आहे. छान झालेला आहे गळा, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथे मी ब्लाऊजला लटकन बनवून घेतलेले आहेत कपड्याचे आणि दोरी लावून घेतलेली आहे गोल्डनची. अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.